शिवसेना अक्षराताई मांडे काय वाटते, काय परिस्थिती राहील? खरं तर परिस्थिती आमच्याच बाजूने आहे, कारण का जो आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन उतरलो होतो, समोर उमेदवार आहेत त्यांची राजकीय पार्श्वभूमी असली तरी आमची तेवढ्याच प्रमाणात मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. आमचे सुलतानपासून म्हणजे जे गणपत बाळाजी पिटर मांडे असतील ज्यांनी ओदरचं सरपंचपद गेली 15 वर्ष भूषवलं आहे. अक्षराचे वडील असतात जे आपले उमेदवार शिवसेनेकडनं, तिचे वडील विश्वस्त म्हणून विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट काही वर्ष कार्यरत होते. आणि अक्षराताई ही गेली 15 वर्ष राष्ट्रीय खेळाडू असल्यानंतर तिने जो राजकारणाचा आमचा वसा वारसा घेतलेला आहे, जो सुलतानकडून किंवा वडिलांकडून आलेला असेल, त्या वसा वारसानंतर तिने राष्ट्रवादी काँग्रेसमधून असेल त्या ठिकाणी युवती तालुका अध्यक्षता अतिशय चांगल्या त्यांना काम केलं आहे. जर संघटन जर तुम्ही तालुक्यात पाहिलं तर जिजाऊंच्या लेखी उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी रॅली ती या ठिकाणी काढते. म्हणजे जिजाऊंचा जो विचार शोभांचा वारसा घेऊन या ठिकाणी जनमानसात आलेली आहे. त्यामुळे विजय निश्चित आपला होईल. राष्ट्रवादीकडून त्यांचं तिकीट कापलं गेलं. खरं तर काय होतं, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा लढा राहिलेला आहे. खरं तर आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत दादांसोबत होतो. दादांच्या रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. अतुलदादा असतील, अमोलदादा असतील, आमचा कुठलाही रोष नाही आहे. कारण कसं आहे, ज्या पक्षात आम्ही काम केलं त्या पक्षाने आम्हाला भरपूर काही दिलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही जनमानसात गेलो, प्रतिमा घेऊन गेलो, तर त्यांच्याकडून मार्गदर्शन करताना जो कनेक्ट आम्हाला वाढला तो आमच्या या ठिकाणी नक्कीच कामी आहे. पण ऐन वेळेस ज्यावेळेस धनशक्तीचा वापर त्या ठिकाणी आला, धनशक्ती ज्यावेळेस जिंकली, पण आम्ही जनशक्तीनं जो मानता त्या ठिकाणी जनशक्ती आलं. आणि ज्यामध्ये शरदादा असतील, खरं तर त्या माणसाने आमच्यावर विश्वास दाखवला. कारण काय, गेली 25 ते 30 वर्षाचा तुम्ही जर इतिहास पाहिला तर त्या इतिहासामध्ये आम्ही राष्ट्रवादीचं काम करत असताना अचानक जर तुम्ही पक्ष बदल करताय आणि त्या पक्ष बदलामध्ये तुम्हाला जर कुठलाही दुसरा पक्ष जो की राज्यातला पक्ष एकनाथ शिंदे असतील, ज्या राज्याचा उपमुख्यमंत्री जर सांभाळत आहेत, त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली येऊन काम करत असेल तर त्या ठिकाणी एक मोठं धनुष्यबाण आम्हाला पेलावं लागणार होतं. आणि दादांच्या बळाने आणि एकनाथभाईंच्या आशीर्वादाने आम्ही ते नक्कीच फिरू आणि नक्कीच त्या ठिकाणी विजय होऊ. झालं जे प्रचारात आम्ही जेवढी मेहनत घेतलेली आहे, कसं होतं शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची जे प्रचार यंत्रणा ती पूर्णपणे वेगळी आहे. म्हणजे कसं होतं, ज्यावेळेस तुम्ही घोंगडी बैठक घेता, कोपरा बैठक घेता, त्याच्यानंतर तुम्ही घरोघर जाता, तर शिवसेनेचा हा विचार, शिवसेनेची ही पद्धत ही पूर्ण वेगळी. घराघराचा जनमानसात जाऊन घराघराचा आशीर्वाद घेऊन, घराघरातील लोकांना, तळागाळातील लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करत आलो. प्रत्येकाचे शब्द त्या ठिकाणी आम्ही लिहून घेतलेले. असं नाही की काम केल्यानंतर आम्ही दिसणार नाही. जनमानसात जाऊन राहायची तयारी आमची आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच त्या ठिकाणी विजय होईल. आणि शेवटचा दिवस आपलाच असेल, नक्कीच विजय होणार. नक्की 100% खात्री.